प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा सर्वपरिचित सर्वांच्या पाठांतरातला जगद्वंद्य जगद्गुरु संतश्रेष्ठ देहू निवासी असलेले वैराग्य रागरसिक आणि संतांच्या मुकुटमणी या स्थानावर विराजमान असणारे आकाशव्यापी व्यक्तिमत्व ज्यांना लाभलं असे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा गाथेतला सगळ्यांच्या परिचित असलेला 4 चरणांचा अभंग निरूपणाकरता घेतलाय. विठ्ठल. साधकावस्था ते सिद्धावस्था हा प्रवास करत असताना सिद्धावस्थेला पोहोचलेले तुकोबाराय स्वतःला आलेला अनुभव व्यक्त करत असताना देहाकडून देवाकडे जाणारा प्रवास नेमका कसा होतो आणि मग 4ही मुक्तींमधली जी सायुज्यता मुक्ती आहे ती प्राप्त झाल्यानंतर मिळणारा आनंद काय असतो हा अनुभव तुकोबाराय या चरणात व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. यच्च यावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार करणारे आमचे संत आणि संतांच्या परम पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली ही आपली नगरी, बाबांसारख्या एका अलौकिक संत सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये आपण असलेली मंडळी आहात. आणि खरं सांगू संतांच्या साधनेची त्यांच्या अस्तित्वाची स्पंदनं आजूबाजूला जाणवतात. आज माझ्या परम भाग्यानी प्रमोददादांच्या माध्यमातून आजची आरती सुद्धा आमच्या भाग्यात होती. बाबांचं अतिशय जवळनं सुंदर असं दर्शन आमच्या भाग्यात होतं. आणि खरंच किती आनंद वाटावा की आपण या वाटेवरचे पायीक आहोत, आपण या वाटेवर चालतोय. इथं आपले सगळ्यांचं भाग्य आहे बरं का. हे भाग्य यासाठी समजून चला की आपण या वाटेवर आलो आणि या वाटेवर येण्याची बुद्धी आपल्याला या नरदेहात प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल कारण मनुष्य जन्माचे ज्ञाने, आयुष्याचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा या नरदेहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. म्हणाले भगवंताची जर कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीचा मार्ग आम्हाला सांगितलाय ना. कृतेय ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि. मख म्हणजे यज्ञ. कृतयुगामध्ये ध्यान मार्ग सांगितला, त्रेतायुगामध्ये यज्ञ मार्ग सांगितला, द्वापारे परिचर्यायाम द्वापार युगामध्ये सेवा मार्ग सांगितला आणि मग कलौत धरी कीर्तनात कलियुगामध्ये कीर्तन भक्तीचा अत्यंत सुलभ सोपा मार्ग की जिथे कुठेही देहदंडन नाही, देहाला कष्ट नाही, मनाला कष्ट नाही. 1.5 ते 2 तास फक्त आयुष्यातला अत्यंत अनमोल वेळ काढून इथं येऊन बसायचं. मिळणार काय? श्रवणाचे निमिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे, सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणाची निमिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी. कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट असलेले आमचे ज्ञानोबाराय जगद्वंद्य पदाला जगद्गुरु पदाला विराजमान असणारे तुकोबाराय. ज्ञानोबाराय तुकोबाराय ही आमची रसायन आहे तिथल्या जगण्याचं, इथल्या मातीचं ते रसायन आहे. खऱ्या अर्थी सुखाचा पत्ता आम्हाला त्यांनी दिला. खरं सुख कुठं मिळेल हे सगळं सांगितलं. साम्राज्य भुवनी सुख नांदे. माऊली म्हणते कुठेही जायची गरज नाही. येथ मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष असे आयता श्रवणाची. इथे आयता मोक्ष आम्हाला आणून दिलाय. आणि मोक्ष मोक्ष म्हणजे काय हो? मोहाचा क्षय होणं म्हणजे मोक्ष मिळणं, जो जिवंतपणे आम्हाला अनुभवता येईल. मोक्ष म्हणजे गेल्यावर मिळतो किंवा असं कुठल्या गावाला मिळतो असं काही नाही. मोक्ष ही अवस्था जिवंतपणे अनुभवण्याची आहे.
आणि ती कीर्तनात मिळते असं जर ज्ञानोबा सांगत असतील, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी, आयता मोक्ष माऊलीने दिला आणून. मग त्याकरता करायचं काय? सगळ्या मोहाचा क्षय झाला पाहिजे. अर्जुनाच्या बाबतीत तेच घडलं. मोहग्रस्त झालेला अर्जुन, सिदंती मम गात्राणी असं म्हणणारा अर्जुन भगवान गोपाल कृष्णांना शरण गेला आणि करिष्ये वचनम तव असं ज्यावेळी भगवंतांना सांगतो त्यावेळी काय अनुभव मिळाला? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युतः स्थितोस्मि गत संदेहा करिष्ये वचनम तव. बस म्हणले देवा आता तू म्हणशील तसं. सगळं देवावर सोपवलं. मी जे जे कर्म करीन ते तुला अर्पण करण्याच्या भावनेने मी करणार. हे भगवंतांच्याच सांगण्यानुसार त्यांनी आचरलं. यत करोषि यतश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. सगळं कर्म भगवंत तुझ्या चरणी अर्पण आहे. हे भक्तांनी आपल्या आचरणातनं दाखवून दिलं, सिद्ध केलं. त्याचा परिणाम काय झाला हो? अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी, अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी, नवजती दुरी दवडिता, अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी न वजती दुरी दवडिता. भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीतलं वर्म आणि भक्तीचं मर्म ज्यांना ज्यांना कळालं त्या भक्तांच्या बाबतीत घडलं असं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होबोनिया. देव गडी झाला, देव भक्त झाला, देव दासांचाही दास झाला. का हो? असं भक्तांनी केलं काय? आज आम्ही भक्ती करतो पण भक्तीचं फळ आम्हाला मिळत नाही. इथं बसलेल्या प्रत्येकाला भक्ती करायला आवडतं कारण आमचा मूळतः स्वभाव भक्तिमय आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ. माऊली सांगते आम्ही मुळात भजनशीळ आहोत. मूळचा आमचा जो पिंड आहे ना इथला तो भजनप्रिय आहे. माणसाला भजन आवडतं पण इकडे येत नाही हा विषय वेगळा. आम्ही इकडे फिरकत नाही, आमचं मन आम्हाला इकडे येऊ देत नाही. मनाची इतकी मनोराज्य असतात, सगळीकडे धावतं, सगळीकडे फिरतं पण इथं येत नाही. म्हणून तरुणांना सांगावं लागतं. प्रमोददादांचं अंतःकरण मगाशी इतके तळमळीनं बोलत होते किंवा विजूभाऊ असतील, ही सगळी मंडळी हे सगळं काम करतायत. हे तरुणांनी इकडे यावं या करताय, हा समूह या करताय, ही संस्था या करताय की आता ही संस्थेतली मुलं बघितलं की आपल्याला असं वाटतं काय भविष्य आहे यांचं, काय भवितव्य उज्ज्वल असेल यांचं. ज्ञानोबांची तुकोबांची सेवा घडते यांच्या माध्यमातून. आणि एका बाजूला जर आपण बघितलं तर अशी दरी आहे, असा वेगळा भेद आहे की ज्यांना याच्याशी काही घेणं देणंच नाही. म्हणजे कथा कीर्तन प्रवचन नामस्मरण हे सगळं आमचा विषयच नाही. हे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे, आयसीयूत असलेला पेशंट असतो की नाही, तो म्हणतो डॉक्टरचा माझा काही संबंध नाही. विठ्ठल विठ्ठल साधी गोष्ट, तुमच्या माझ्या जीवनाला सन्मार्गाचा मार्ग दाखवणारे संत तेण्याची पंथे चालू जाता. सगळा गुंता सोडवण्याचं काम संत करतात. अजिबात आयुष्यामध्ये भ्रम संभ्रम आणि गुंता ठेवतच नाही. आज तुमचं आमचं असं झालंय की आपल्याला वाट न सापडल्यामुळे सगळा गुंता झालाय. प्रपंचही नीट नाही धड आणि परमार्थही धड नाही. मी गमतीने म्हणते आम्हाला परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो. ऐका बरं, परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो, अर्थाचा परमार्थ लवकर कळतो. म्हणून जीवन जगण्याकडे आमचा जो कल आहे ना, ज्या पद्धतीने आम्ही जगतो, लहान लेकराला पालक वर्ग पहिल्यापासून शिकवतो, खूप मोठा हो, खूप अभ्यास कर, खूप मोठा हो, खूप अभ्यास कर आणि खूप भरपूर पैसा कमव म्हणतात. या पलीकडे जाऊन काही करायचं असतं हे त्यांच्या गावीही नसतं. त्यामुळे अर्थ प्राप्ती करता जगण्यापेक्षा अर्थ पूर्ण जगायला आम्ही शिकवतो की नाही याचं भान प्रत्येकाने ठेवावं. आणि आमचं सगळ्यात मोठं हे जे काम आहे ना ते संतांनी केलंय. आम्हाला अर्थप्राप्ती नाही, अर्थ पूर्ण जगायला संतांनी शिकवलं. आणि मग जी आम्ही भक्ती करतो, दान धर्म व्रतवैकल्य तीर्थयात्रा जप तप सगळं,
पण हे सगळं करत असताना भक्तीचं फळ आम्हाला मिळत नाही आणि ते न मिळाल्यामुळे वाट्याला येतं ते दुःख आणि सगळं दुःख पदरी पडतं. याचं कारण आमचा कर्तेपणा आम्हाला नडतो. सगळं कर्तेपणा आम्ही स्वतःकडे घेतो ना. मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी होशी. समर्थ म्हणाले श्रीराम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. कर्तेपण देवाकडे आम्ही देतो का? नाही म्हणाले. मग जीवन जगत असताना ज्या सुखाचा शोध आम्ही घेतो ते सुख वाट्याला येत नाही. सगळं करते पण स्वतःकडे घेतो. मी आणि माझं अहंता आणि ममता या विषयांच्या मागे लागल्यामुळे मनुष्य मोहग्रस्त झाला. वखवक काही केले आमची संपेना. आणि आयुष्यामध्ये नेमकं जोडायचं काय? मिळवायचंच असेल तर छंद कुठल्या गोष्टीचा धरावा, काय गोष्टीची आवड करावी हे न कळण्यामुळे भरकटले पण वाट्याला आलं. आणि मग आयुष्यामध्ये असमाधान आहे, ताण तणाव, अस्वस्थता, चिंता, नैराश्य, सोपं सांगते फ्रस्ट्रेशन. असं सांगितलं की लवकर कळतं. मी म्हणते 2 वर्षाचं पोरग सुद्धा फ्रस्ट्रेशन मध्ये असतं सध्या. त्याच्या हातात मोबाईल देऊ तर नका. मग बघा सगळं घर कसं डोक्यावर घेता येते. आकांड तांडव त्या मोबाईल साठी. 2 वर्षाचं बाळ सुद्धा टेन्शन मध्ये. प्रत्येकाच्या व्यथा आहेत, वेदना आहेत आणि या सगळ्या वेदनांवर फुंकर घालण्याचं काम आमच्या संत माऊलींनी केलंय. आमची मनगट आणि मेंदू असा बळकट करून ठेवला की ही भारतभूमी, ही संतांची भूमी, या भूमीविषयी आम्हाला सगळ्यांना आदर वाटावा, अभिमान वाटावा, अशी मानसिकता संतांनी आमची निर्माण करून दिली. हा देश, या देशाची ही माती, हा समाज, हे सगळं माझं आहे. आणि या प्रती आपली संवेदना जागृत व्हावी किंवा या प्रती आपला स्नेह वाढावा याकरता संतांनी आमच्या मनाची मशागत केली वेळोवेळी. मग हे सगळं व्यवहारिक जीवन जगत असताना या व्यवहाराला थोडी अध्यात्माची जोड द्या ना म्हणले. तुमचा व्यवहारही तितकंच सुंदर होणार आणि तुमचा अध्यात्मही तितकंच परिपूर्ण होणार. मग प्रपंच आणि परमार्थ काही सोडायची गरज नाही. प्रपंच सुद्धा उत्तम प्रपंच करून उत्तम परमार्थ आपण साधू शकतो. असे उदाहरणं कितीतरी संतांनी आपल्या कृतीतनं बोले तैसा चाले या न्यायाने करून दाखवलं. मग हे करत असताना जीवनामध्ये नेमकं काय असलं पाहिजे, या मनाला, या देहाला अशा कुठल्या गोष्टींचा छंद लागला पाहिजे जेणेकरून आमचं जीवन सुखमय होईल आणि परमेश्वराच्या आवडीचं होईल, भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचेल. याचा गोषवारा तुकोबराय करतात अभंगाच्या प्रथम चरणात. गोविंद 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 महाराजांसाठी. वा वा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय तुमच्या माझ्या कल्याणाचा विचार करतात ना,
मग म्हणाले आपल्याला एक छंद लागला पाहिजे. आता छंद म्हटलं की अनेकांच्या डोक्यात अनेक गोष्टी येतात. छंद वेगळं आणि छानदिष्ट असणं वेगळं, नाही का? महाराजांनी छंद हा शब्द वापरला. छंद या शब्दाचा दुसरा अर्थ आहे व्यसन. मग ते चांगलंही असतं आणि वाईटही असतं. महाराजांनी छंद हा शब्द वापरला. थोडक्यात सांगते, छंद या शब्दाचा अर्थ आहे वेड. वेड लागलं पाहिजे. कशाचं वेड लागावं? गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तुकोबरायांचे इष्ट आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे. या भगवंताचं वेड आम्हाला लागू द्या. महाराजांनी इथे गोविंद हा शब्द वापरला. गो हा शब्द इंद्रियवाचक सुद्धा आहे आणि गोविंद हे भगवंताचं नाव सुद्धा आहे. त्यामुळे असा छंद या इंद्रियांना लागावा भगवन नामाचा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मनाला गोविंदाचा छंद लागावा हा सरळ साधा अर्थ आहे. जे तुकोबराय आम्हाला सांगतायत त्या तुकोबरायांच्या बद्दल मी म्हटलं ना, सिद्धावस्थेत पोहोचले आणि जगाने वेड्यात काढलं. महाराजांना सुद्धा वेड्यात काढावं. महाराज म्हणतात, अहो जगाने काय, आमच्या बायकोनी पण आम्हाला वेड्यातच काढलं. घरी आवली तेच म्हणायची ना, अवलामाईंचं तोच विषय होता. बघा बघा माझ्या येड्याला, माझ्या धन्याला पार येड लागलं पांडुरंगाचं. त्या काळतोंड्यांनी पार येड करून टाकलं म्हणायच्या अवलामाई. पण प्रेम होतं. प्रचंड सांभाळत होत्या तुकोबरायांना. म्हणून भगवंत आवलीला सांभाळत होता. का? त्या तुकोबरायांना सांभाळत होत्या ना. माझ्या भक्ताचा, माझ्या दासाचा सांभाळ करणाऱ्याचा मी सांभाळ करतो, हे भगवंताचं ब्रीद आहे. म्हणून आवलीची खूप काळजी घ्यावी देवाने. तुकोबराय पांडुरंगाशी बोलायचे, म्हणायचे, भगवंता मला तुझं वेड लागलं का रे? सगळे म्हणतात हा तुके येडा झालाय म्हणून. सदा माझे डोळे, पण माझी एकच इच्छा आहे, जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे, जडो तुझी मूर्ती. रखू माईच्या पती सोयरी. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. पांडुरंगा किती गोड तुझं नाम, किती गोड तुझं रूप. मला वेड लागलं. माझ्या डोळ्यांना सतत तू दिसला पाहिजे. जगाने वाटेल ते म्हणे नका, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. आणि खरं सांगू का, या देशाचा इतिहास, या देशामध्ये जो कोणी बदल परिवर्तन घडवून आणला ना, तो वेड्यांनीच आणला. आणि शहाण्यांनी त्याचे पोवडे गायले असं म्हणूया आपण. फारत विठ्ठल विठ्ठल वेड लागावं, वेड लागावं असं म्हणतात. बेभानपणे एखादी योजना मनात आणावी आणि ती राबवावी, ती कृतीत आणावी. मग हे संतांनी तेच केलं, आमच्या महापुरुषांनी तेच केलं, सत्पुरुषांनी ते केलं, देशभक्तांनी तेच केलं, क्रांतिकारकांनी तेच केलं. वेड्यासारखा इतिहास घडवला इथे. मग जग काय म्हणेल याची पर्वा नाही केली. संतांच्या बाबतीत बघा, ज्ञानोबांच्या तुकोबांच्या बाबतीत अगदी ज्ञानोबारायांपासून ते तुकोबरायांपर्यंत, निळोबारायांपर्यंत, अलीकडच्या काळातले अनेक संत, अगदी आमच्या साईबाबांच्या पर्यंत. ज्यावेळी बाबा होते, ज्यावेळी स्वामी समर्थ होते, ज्यावेळी गजानन महाराज होते, त्यावेळी लोकांनी फक्त आणि फक्त छळ आणि निंदा एवढंच वाट्याला दिलं. दिवे लावायला तेल सुद्धा मिळत नव्हतं, तेव्हा या मंडळींना चमत्कार करावा लागला द्वारकाबाईमध्ये. आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ही जगाची रीत या संतांना ठाऊक होती. चमत्कार करायची हौस नव्हती हो, हौस नव्हती. महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की संतांना चमत्काराची हौस नव्हती. संतांनी चमत्कार तेव्हाच केले जेव्हा लोकांचा विश्वास बसेनासा झाला. आणि मग संत ज्यावेळी चमत्कार करतात ना, त्यावेळी ते त्यांच्या पातळीपेक्षा कितीतरी खाली आलेले असतात, असं महाराजांचं वाक्य आहे. मग त्यांची उच्च अवस्था काय असेल आपण कल्पना नाही करू शकत. काय असेल उच्च अवस्था? वेड लागलं जगाने. असं कुठलं ऐकलंय का आपण कुठल्या संताला नोबेल प्राइज मिळाले, कुठल्या संतांना काही एखादा अवॉर्ड मिळालं? अवॉर्ड नाही ना, नाही हो. प्रचंड यातना, प्रचंड छळ. माझ्या ज्ञानोबांनी हा गळ्यामध्ये झोळी अडकवावी आणि मधुकरी मागण्याकरता बाहेर पडावं, कुणीतरी झोळीत पीठ घालावं, कुणीतरी फस्कन झोळी ओढून घ्यावी. अरे संन्याशाच्या पोरांनो, तुम्हाला कशाला रे खायला प्यायला लागते? ते पीठ मातीत सांडावं, पिठात रेघोट्या ओढाव्यात, पीठ भरता येऊ नये अशी व्यवस्था. काय पाप केलं होतं असं? काय पाप केलं होतं? पण तरी सुद्धा
बरं, हे सगळं करण्यामागचा उद्देश एकच होता, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची जाहले देह ब्रह्म, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून घटिका गेली पळी गेली तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. अरे आता तरी रामनाम घ्या, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबरायांनी सावधतेचा इशारा दिला तुम्हाला मला सारखा, येवोनी नरदेहा विचारावे सार काहीतरी. अरे प्रत्येक अभंग बघा, त्या प्रत्येक अभंगामागची प्रत्येक शब्दामागची तळमळ बघा. आणि एवढंच सगळं करून महाराज म्हणतात, मी तो हमाल भारव आहे. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. सगळं तो जाणतो म्हणले, माझ्या आतनं तो फक्त करवून घेतो. मग हा भाव मनामध्ये ठेवून जर तुकोबराय तुम्हाला मला भक्तीचा सुंदर मार्ग दाखवतात आणि सोपा, कुठंही काही अवघड करायला सांगितलंच नाही. आईच्या मायेनी, आई जसं बाळाला शिकवते, नवे तोंडापर्यंत घास आणून भरवते, इतकं सुंदर असं भक्तीचं ज्ञान संतांनी आम्हाला अगदी तोंडापर्यंत आणून दिलं. काही करू नका म्हणले, कुठे जाऊ नका, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. परिणाम काय होणार आहे? मनाला, देहाला, चित्ताला वेड लागलं पाहिजे. शास्त्रकारांनी भर्तृहरी नावाचे सुभाषितकार होऊन गेले. नीतिशतक नावाचा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये 2 व्यसनांचा उल्लेख केला. मी म्हटलं ना, छंद या शब्दाचा अर्थ आहे व्यसन, आणि व्यसन या शब्दाचाच दुसरा अर्थ आहे संकट. व्यसन म्हणजे संकट. मग आता अशी 2 व्यसन जगाच्या पाठीवर आहे की जी तुमच्या माझ्या जीवनाचं पूर्णपणे कल्याण करणारी आहेत. कुठली व्यसन आहेत? व्यसनानि संति बहुशः व्यसनद्वयमेव केवलं व्यसनम्, विद्याभ्यसनं व्यसनम् अथवा हरिपाद सेवनं व्यसनम्. 2 व्यसन नीतिशतकामध्ये सांगितली. पहिलं व्यसन आहे विद्याभ्यसनं व्यसनम् अथवा हरिपाद सेवनं व्यसनम्. विद्येचं व्यसन लागलं पाहिजे म्हणले. आता विद्या कोणी? विद्या नावाची कुणी स्त्री नाही, मुलगी नाही. विद्या ज्ञान, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. गीतेतलं भगवंतांचं म्हणणं. ज्ञाना इतकं या जगामध्ये पवित्र काहीच नाही. कारण ज्ञानी माणसालाच मोक्ष प्राप्ती होते. ज्ञान असेल तर आम्हाला मोक्ष तेवढ्या जवळ करता येईल. त्यामुळे मिळवायचं काय? प्रेम कशावर करायचं? वेड कशाचं लागलं पाहिजे? म्हणाले विद्येचं. ज्ञान मिळवण्याची आसक्ती, पण सध्या ते सोडून सगळं आहे नाही का. खरं ज्ञान नाहीये, मिळवण्याची आसक्ती नाही, भूक नाही कुठल्याही गोष्टीची. बाकी पारमार्थिक ज्ञान राहू दे, व्यावहारिक ज्ञानातलं सुद्धा आजच्या मुलाला एखाद्या विचारलं ना, बाबा रे काही तुला आवडतं का, वाचन वगैरे करतो का, तू काही वाचतोस का? परवा एका मुलाला विचारलं, म्हटलं तू काही वाचतो का चांगलं चुंगलं? तो म्हणला ताई वेळच नाही. माझ्या दृष्टीने हे जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे. आपण म्हणतो कीर्तनाला येतं का? वेळच नाही. वेळ नाही म्हणला. ट्विटरवर माझा अकाउंट आहे, फेसबुकवर माझा अकाउंट आहे, इन्स्टावर अकाउंट आहे, व्हॉट्सअपवर मी चॅटिंग करतो आणि मला ते सगळं वाचून वेळ मिळत नाही. म्हणले मी अभ्यास कधी करू? बर म्हटलं ठीक आहे, पण तू खरंच काही वाचत नाही? म्हटलं नाही वाचत. म्हटलं आता तू वाचत नाही. विठ्ठल म्हण आहे की नाही आपल्याकडे, वाचाल तर वाचाल, जे चांगलं वाचतील ते दीर्घकाळ जगतील. मी हात जोडून आपल्या माता भगिनींना, बंधू वर्गाला सगळ्यांना सांगते की आपल्या लेकरांच्या हातात पुस्तकं द्या. व्यावहारिक ज्ञान आणि मग हळूहळू आध्यात्मिक ज्ञान हे सगळं आज मिळालं तर आधुनिक काळाची ही खरी गरज आहे की आध्यात्मिक पाया जर आमच्या जीवनाचा नसेल ना तर हे जीवन डळमळणार, एवढं निश्चित चालून चला. त्यामुळे ज्ञानाची आसक्ती, विद्येचं व्यसन आमच्या इथल्या प्रत्येकाला लागावं ही भर्तृहरींची, संतांची, सत्पुरुषांची अपेक्षा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विद्येनेच मनुजा आले श्रेष्ठत्व या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येने या असाध्य आहे जी. एक विषय मोठा वाढत जाईल माझा, मी पटकन एक श्लोक सांगून पुढे जाणार आहे. काय म्हणले? विद्या हे व्यसन का माणसाला लागलं पाहिजे? विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तम धनम, विद्या भोग करी यश सुख करी, विद्या गुरुणां गुरु,
विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राज सुपूजिता न तु धनम विद्या विहीन पशु विठ्ठल विठ्ठल त्यामुळे विद्या हे खरं रूप आहे प्रत्येकाचं. बघा तुम्ही एखाद्या मनुष्याकडे पाहिल्यानंतर त्याच्यातली बुद्धिमत्ता ते तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न प्रच्छन्न म्हणजे झाकलेलं झाकलेलं द्रव्य आहे म्हणाले, ती चोरून नेता येत नाही. प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यश सुख करी. विद्येमुळं ज्ञानामुळे यशाचे सुखाचे सगळे भोग मनुष्य घेऊ शकतो. विद्या गुरुणां गुरु विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. मग विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम. विद्या एखाद्या पाठीराख्या भावासारखी आमच्या पाठीशी राहते, मदत करते. बुद्धीची उपासना ज्ञानाची उपासना या देशाने केली आहे पहिल्यापासून. इथली परंपरा इतकी दिव्य आहे. नालंदा तक्षशिलासारखी विद्यापीठ इथं या भूमीमध्ये होती. अर्थात ते लुटारूंनी येऊन लुटली जाळली पुस्तकं. का? कारण हे ज्ञान भारतीयांच्याकडे आहे, तर भारतीय वैचारिक दृष्ट्या इतके समृद्ध आहेत. मग म्हणाले भारतात आपल्याला राज्य नाही करता येणार, म्हणून या लोकांनी आधी इथलं लुटलं नव्हे जाळलं. विद्यापीठ जाळली, 6-6 महिने पुस्तकं जळत होती हो. इतकं ज्ञान आमच्या भूमीमध्ये होतं. आमची श्रीमंती सुद्धा आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. संतांकडे सत्पुरुषांकडे का बघायचो? त्यामुळे हे सगळी मंडळी विद्येची उपासक होती. आणि या विद्येचं व्यसन भर्तृहरी सांगतात, विद्यानाम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. भगवंतांचे पद पाय चरण त्यांचं चिंतन करावं. मग काय असं त्या चरणांजवळ, काय असं त्या भगवंताजवळ? सुखरूप ऐसा सुखरूप ऐसा सुखरूप ऐसे तुझा कोण आहे? सुखरूप तुझा कोण सांगा. अहो आता कीर्तन मग कसं संपायचं वेळेत? विठ्ठल विठ्ठल क्या बात. इतकी गोड महाराष्ट्रातली ही सगळी नामवंत जुनी जाणकार मंडळी असतात. त्यावेळी भीती नाही, आधार वाटतो उलट महाराज. विठ्ठल 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 पांडुरंगासारखं सुखरूप कुणीच नाही महाराज म्हणले. माझ्या विठोबासारखा, माझ्या पांडुरंगासारखं, त्याच्या इतकं सुंदर कुणीच नाही ना. मग म्हणाले त्याचंच व्यसन लागलं पाहिजे. अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा देवा. कमोदिनी काय जाणे परिमळ, कमोदिनी काय जाणे परिमळ. भ्रमरा सकळ भोगीत से कमोदिनी काय जाणे. अहो काय माहिती कमळाला
त्याच्याकडे काय आहे, तो भ्रमर येतो सगळा मकरंद सेवन करून जातो, तसं देवा तुझ्याकडे काय आहे हे तुलाच माहिती नाही. तुकोबरायांचं म्हणणं आहे, तुझ्याकडे काय सुख आहे, तुझ्याकडे किती आनंद हे तुलाच माहिती नाही. त्यामुळे तुझा छंद आम्हाला लागला पाहिजे ही महाराजांची अपेक्षा. विठ्ठल वेड लागावं, वेड, भक्तीचं वेड. महाराज म्हणले माझी अवस्था अशी झाली, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. आणि असं छंद लागण्यासारखं आहे तरी काय त्याच्यामध्ये, त्या गोविंदामध्ये, त्याच्या रूपामध्ये. कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे, कृष्ण मूर्ती होय प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगो काय गे तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा. कृपेची माय गे ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे जोडियाले पाय गे, तुळशी माळ गळा गे कस्तुरीचा टिळा गे. इतका सुंदर भगवंतांचं रूप आहे आणि त्या रूपाचा, त्या नामाचा छंद आम्हाला लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. छंद म्हणजे व्यसन. मगाशी मी सांगितलं बाकीची व्यसनं तुमच्या माझ्या जीवनाचा नरक केल्याशिवाय राहणार नाहीत, पण असे दोन व्यसनं जगाच्या पाठीवर आहे. भर्तृहरींचं म्हणणं आहे की जी तुमच्या माझ्या जीवनाचं नंदनवन करतील, बाग फुलवतील विचारांची, सद्विचारांची, संस्कारांची. त्यामुळे बाकीच्या व्यसनांच्या आहारी गेलेला आमचा एक समाज किंवा एक भाग जर पाहिला तर वाईट वाटतं की शरीर नावाचं जे उपकरण आहे, जे यंत्र आहे, जे साधन आहे भगवंतांनी आम्हाला दिलंय कशा करता, भगवत प्राप्ती करता. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम नव्हे खलु सर्व साधनम. सगळ्याच साधन आहे शरीर. मग या शरीर नावाच्या एका उपकरणामध्ये ते जर व्यसन टाकलं तर ते यंत्र शरीर नावाचं गंजायला लागतं. हे साधी गोष्ट, सामान्य गोष्ट तुमच्या माझ्या इथल्या तरुणाईला कळत नाही. म्हणून तर स्वामी विवेकानंदांनी आग्रह धरला होता की मला ज्या तरुणांची अपेक्षा आहे ना ते तरुण कसे असले पाहिजेत. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला निर्व्यसनी तरुण पाहिजेत, पोलादी स्नायूंचे तरुण पाहिजेत, ज्यांची मन मनगट आणि मेंदू बळकट आहे अशी तरुण मंडळी संन्यासी म्हणून मला तुम्ही द्या, मी देश बदलून दाखवीन. ही ताकद होती. त्यामुळे 39 वर्षाचं अवघं आयुष्य स्वामीजींना लाभलं होतं. पण त्या 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये पुढच्या 3,500 ते 4,000 वर्ष पुरेल एवढी आध्यात्मिक ज्ञानाची श्रीमंती स्वामीजी देऊन गेले. कारण माहिती होतं या शरीरामध्ये व्यसन टाकलं की ते गंजायला लागणार आहे. त्यामुळे निर्व्यसनी शरीराचा आग्रह सगळ्यांनी धरला. व्यसन करायचं ना, एक व्यसन हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराज म्हणले असा छंद मला लागला पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तो छंद लागल्यानंतर तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात, नवे जगाला सांगतात. एकदा का तो छंद लागला ना की तो छंद तुमच्या माझ्या जीवनात काय परिवर्तन करतो. अभंगाचं दुसरं चरण. मग गोविंद ते काया, 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 मग गोविंद
नाही देवातया. 4 मुक्तींचं वर्णन शास्त्रकारांनी केलं. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयोज्यता. भगवंताचा लोक प्राप्त होणं सलोकता, ईश्वराच्या जवळ राहायला मिळणं समीपता, ईश्वराचं रूप प्राप्त होणं स्वरूपता आणि साक्षात ईश्वर होणं संयोज्यता. विठ्ठल. त्यामुळे साक्षात ईश्वर स्वरूप होणं ही अनुभूती तुकोबराय या चरणात सांगतायत. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. मी आणि माझा पांडुरंग दोन उरलोच नाही. मग कुणी कुणाचं स्तवन करायचं, कुणी कुणाला नैवेद्य द्यायचा हा प्रश्न आला. नामदेव महाराजांना माहिती होतं की मी आणि तू एकच आहे, पण तरी सुद्धा मागणं काय मागितलं, मी भक्त तू देव ऐसे करी. मला तुझ्यापासून वेगळं ठेव, कारण आपण दोघं एकच आहे हे मला माहितीये, पण मला तुला नैवेद्य भरवायचंय, तुझ्यासाठी रडायचंय, तुझी वाट बघायची. तुकोबरायांनी हा अनुभव घेतला की पांडुरंग आणि मी दोन नाही राहिलो. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, ज्या देवतेचं आपण नाम घेत राहतो ना, ज्या देवतेच्या रूपाचं चिंतन करत राहतो, त्या देवतेचे गुण नव्हे, त्या देवतेचं रूप सुद्धा आपल्याकडे येतं. आपण देवासारखे दिसायला लागतो. लहान मुलाला आपण सांगतो नीट बस, कसा बस, देवासारखा बस, देवासारखा वाग. देवासारखं असणं आणि मनुष्याचा प्रवास म्हणजे नराचा प्रवास नारायणाच्या दिशेने होणं, हेच तर मनुष्य जन्माचं इप्सित आहे, साध्य आहे. देवाचं रूप यावं, मग गोविंद ते काया असं जर व्हायचं असेल तर काय नेमकं काय झालं पाहिजे हो. एक मूर्तिकार दिसला, दगडातनं मूर्ती घडवत होता आणि बघितलं मी, माझं बारीक लक्ष गेलं, इतकी सुंदर कलाकुसर तो करत होता आणि हातामध्ये टाकी चिन्नी आणि हातोडा होता. त्याच्या जवळ गेले, म्हटलं बाबा काय करताय? तो म्हणला मूर्ती घडवतोय. मला प्रश्न पडला की एवढे ते ओबड धोबड दगड होते मोठमोठाले, त्याच्यातनं एवढी सुंदर पांडुरंगाची, रामाची, कृष्णाची, देवीची मूर्ती हा घडवतोयच कसा? मी आपल्या येड्यासारखा प्रश्न विचारला. म्हटलं बाबा इतक्या त्या ओबड धोबड दगडातनं तुम्ही इतकी सुंदर माझ्या रामाची, पांडुरंगाची मूर्ती करताच कशी? त्यांनी मला सांगितलं, तुझ्या शब्दात सांगू? म्हटलं हो. ते म्हणले बाई ग, त्या दगडामध्ये आधीच पांडुरंग होता, त्या दगडात आधीच राम होता, गणपती बाप्पा होता. फक्त म्हणाले त्या देवाला किंवा त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला, आतमध्ये देव आहेच. मग म्हटलं अरे खरंय, छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे थडाके, त्याचं माणूस हे नाव. विठ्ठल विठ्ठल. मग म्हटलं आपल्याही आयुष्यामध्ये अनावश्यक भाग बराच आहे, तो असा घासून तासून कोरून एकदा काढला, नको तो भाग आपल्या जीवनातला अनावश्यक भाग काढून टाकला की आतमध्ये आम्ही सुद्धा देवत्वालाच पोहोचलेलो आहे. आमच्याकडे सुद्धा आतमध्ये देवच आहे, फक्त आमच्याकडे नको असलेला भागच आम्ही जास्त सांभाळतोय. ते 6 भाडे करू आम्ही इतके जपून ठेवलेत हृदयात, आहे की नाही? अशा रस्त्याने 2 आजोबा आणि नातू चालले होते बरं का, सकाळची वेळ एका नगरीमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला त्या नगरीमध्ये काहीतरी आदल्या दिवशी चोरी झाली होती, म्हणून त्या चोराला घेऊन 6 शिपाई घेऊन त्या चालले होते रस्त्याने पलीकडच्या. तर त्या नातवानी, आता बालसुलभ स्वभाव, त्यांनी आपल्या आजोबांना विचारलं, बाबा आजोबा ते काय म्हणले, ते कुणाला घेऊन चाललेत 6 जण शिपाई? आजोबा म्हणले अरे तो चोर आहे, त्यांनी चोरी केलीये, 6 जण शिपाई त्याला घेऊन चाललेत. तो म्हणला ठीक आहे. आता लहान मुलांचं निरीक्षण असतं, लक्षात ठेवलं तेवढं. दुसरा दिवस परत 2 जण रस्त्याने चाललेत आणि परत तेच दृश्य दिसलं, फक्त आता त्या चोराऐवजी नगरीचा राजाच होता मध्ये, आणि त्याचे 6 हत्यारबंद शिलेदार त्याच्या मागणं चालले होते. आणि हे पोरग एकदम ओरडलं, आजोबा तो बघा चोर. आजोबा म्हणले अरे मारशील मला बाबा, चोर नाही तो या नगरीचा राजा आहे. मुलाचा प्रश्न होता, आजोबा काल तर तुम्ही म्हणालात की 6 जणांच्या मध्ये जो असतो तो चोर, मग आज सुद्धा याच्या बाजूला 6 जण आहे, मग हा चोर नाही, तो कालचा चोर आणि आजचा राजा, असं कसं काय? आजोबांनी फार सुंदर फरक सांगितला. ते आपल्या नातवाला म्हणाले, बाबा कालचे जे 6 जण होते ना, त्यांच्या ताब्यात तो होता म्हणून तो चोर, आणि आजचे जे 6 जण आहेत ना, त्यांच्यावर याचा ताबा आहे म्हणून हा राजा. विठ्ठल. म्हणून या षड विकारांवर आपला ताबा हवा असेल असं वाटत असेल तर मग आपण राजे ठरू ना. आपण राजा कधी ठरू?
हे सगळे भाडेकरू आपण आतमध्ये हृदयात बसवले, त्यांना बाजूला काढावं लागेल, तेव्हा परिणाम होईल. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, तेव्हा आम्ही देवत्वाला पोहोचू. आणि परिणाम काय होईल? तुका म्हणे देह भरिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोधे केले घर पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव बोलावा विठ्ठल, बोला काम क्रोधे केले घर रीते, तेव्हा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. भगवंताच्यात आणि आपल्यामध्ये अभेदत्व कधी निर्माण होणार? देव आणि आपण दोन नाही असा अनुभव कुणाला आला? अनेक भक्तांनी तो अनुभव घेतला. बरं, ज्यावेळी राम रावणाच्या युद्धामध्ये लक्ष्मणाला धनुष्य रामांचं लागलं ना रावणाचं, त्यावेळी मूर्छित झालेला लक्ष्मण आणि त्याच्यासाठी औषध आणायला, ती संजीवनी आणायला मारुतीरायांना प्रभू रामांनी पाठवलं. मारुतीराय गेले द्रोणागिरी पर्वत आणायला. आणि आता गेल्यानंतर असा प्रश्न पडला की हे नक्की यातलं झाड कुठलं, ही औषधी कुठली, म्हणून अख्खं मेडिकल स्टोअरच उचललं आणि ते घेऊन आले. आणि ते आकाश मार्गे जात असताना नंदीग्रामी असलेल्या भरतानी, म्हणजे बंधू प्रभूंचे इतकं बंधुप्रेम आजच्या या देशातल्या, या समाजातल्या प्रत्येक भावानी, प्रत्येक भावंडांनी आदर्श ठेवावा असं भरतांचं चरित्र आहे, रामांचं चरित्र आहे. हे बंधुप्रेम बघावं, आचरण करावं, अनुसरावं. एवढ्याशा जमिनीच्या विधभर तुकड्यावरून खून पाडणारी आमची पिढी आहे आत्ताची एकमेकांचा. पण काय होतं प्रेम, काय होतं बंधुप्रेम? आपल्या रामावरती किती प्रेम होतं, भगवंतावर निस्सीम प्रेम, किती नाम घ्यावं. भरतांनी आकाश मार्गे निघालेल्या मारुतीरायांना पाहिलं, मनात विचार केला कोणतरी वानर हातामध्ये पर्वत घेऊन चाललाय, म्हणून आपल्या धनुष्यबाणांनी खेचून घेतलं प्रभूंना. आणि मारुतीरायांना थोडासा अहंकार निर्माण झाला होता. आता भरतांकडे पाहिलं आणि मारुतीराय काय म्हणाले? म्हणाले, रामा, अहो तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? 18 पद्म वानर आपल्या जवळ आहे, आपण युद्ध करू, अजून सीतामाईंना सोडवायचंय आणि तुम्ही इकडे कशाला आलात? हे मारुतीराय भरतांना विचारतायत. भरत म्हणाले की हा मला राम समजतोय. मारुतीराय म्हणाले, अहो रामा, तुम्ही इथे कशाला आलात? भरत म्हणाले, मी राम नाही, मी राम प्रभूंचा बंधू आहे भरत. मग म्हणाले, तुमच्या दोघांमध्ये इतकंच साम्य आहे, मी तुम्हाला ओळखलंच नाही. म्हणे तुम्ही प्रभूंचे बंधू आहात किंवा भरत आहात, मी नाही ओळखलं, मी रामच समजलो तुम्हाला. भरत म्हणतात की कसा ओळखेन, कारण माझ्या चित्तात राम आहे, माझ्या मनात राम आहे, माझ्या ध्यानात राम आहे, माझ्या रोम रोमात हाडा मासात राम आहे. महाराज म्हणतात, जर तुमच्या माझ्या चित्तात रोमरोमात श्वासाश्वासात पांडुरंग असेल, गोविंद असेल, विठ्ठल असेल, राम असेल, जे जे उपास्य दैवत, तर म्हणाले आम्ही दिसायला सुद्धा तसेच लागतो. ज्याचं नाम आम्ही घेऊ त्याचे रूप, त्याचं गुण आमच्याकडे येतात आणि भगवंत षडगुणैश्वर्य संपन्न आहे. त्यामुळे भरताकडे पाहिल्याबरोबर मारुतीरायांना असं वाटलं की हा राम आहे. किती प्रेम करावं भरतानी रामांवरती, काय इतकं बंध जुळून आला, काय एकत्वाचा अनुभव निर्माण झाला मारुतीरायांच्या मनामध्ये. ज्यावेळी प्रभू निघून गेले त्यावेळी भरत मागे 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 प्रभूंच्या निघाले होते. आणि भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये प्रभू काही क्षण थांबले होते, पुढे निघून गेले. भरताला कळलं रामप्रभू निघून गेले, पण आदल्या रात्री ज्या दगडावर, ज्या एका जागेवर रामप्रभू बसले होते, त्या जागेवर भरत असा रात्रभर अश्रू ढाळत होता, त्या जागेवर हात फिरवत होता. भरद्वाज ऋषींनी आश्रमाचं दार उघडलं, पर्णकुटीचं, बाहेर पाहिलं, मध्यरात्री कोण असं बसलंय, प्रभू जिथं बसले होते त्या जागेवर आसवं कोण ढाळतंय. जवळ गेलं आणि जवळ गेल्यावर पाहिलं भरत. त्यावेळी भरद्वाज ऋषींनी हात जोडून भरतासमोर उभे राहिले एक ऋषी आणि सांगावं, भरता आज मी धन्य झालो, कारण आजपर्यंतच्या साठलेल्या पुण्याईचं फळ म्हणून अनंत कोट ब्रह्मांड नायक प्रभू
श्री रामचंद्रांचं दर्शन मला झालं आणि रामांच्या दर्शनाची जी पुण्याई साठली त्या पुण्याईचं फळ म्हणून तुझ्यासारख्या भक्ताचं मला दर्शन झालं. विठ्ठल कधी भरतांनी फार सुंदर वर्णन केले बरं या प्रसंगामध्ये. खरं तर हे कीर्तनात प्रमाण नाहीये, नाट्यगीत आहे म्हणून म्हणणार नाही. कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला, फार सुंदर वर्णन केलंय. गदिमांचे शब्द आहेत, गदी माडगुळकर आपले महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी, की इतका विरह दाटून आला होता प्रभूंच्या विषयी. त्याचा परिणाम असा झाला की देव आणि भक्त दोन राहिलेच नाही, एक झाले. मारुतीरायांच्या बाबतीतही हाच. जनाबाईंचं काय आमच्या वेगळं होतं. जनाबाईंनी असा पुरुषार्थ गाजवला की त्यांनी देवळातला देव स्वयंपाकघरातच आणला. ये म्हटलं की त्याला यावं लागायचं. असा जनाबाईंनी पाय पसरावा. इकडून पांडुरंगाने आणि जात्यावर दोघांचं दळण सुरू व्हायचं. परवा एका कॉलेजच्या मुलीने मला विचारलं, ताई जात्यावर कसं बसायचं? म्हणलं बाई जात्यावर नाही बसायचं, जात्याच्या बाजूला बसायचं, खुंटा हातात घ्यायचा आणि मग मस्त दळण दळायचं. गोड आवाजात ओवी घ्यायची. ताई ओवी म्हणजे काय हो? म्हटलं अगं आमच्या जनाबाईंनी मराठी साहित्याला दिलेलं अतिशय सुंदर असं वृत्त आहे ओवी वृत्त. त्याचा पुढे खूप परिपाठ झाला. अनेकांनी त्याचं अनुसरण केलं आणि खानदेशातल्या अत्यंत सुंदर अशा कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांनी ओवी वृत्त त्याचा परिपाठ दिला आमच्या सगळ्या जगाला, आमच्या मराठी साहित्याला. मग कसं असतं ते ओवी फक्त जात्यावरच म्हणायची असते का? म्हणलं नाही, मिक्सरवर सुद्धा म्हणू शकतेस. कारण जर जात तरी तानपुऱ्यासारखं कुठं वाजत होतं, ते घरघर घरघरच त्याची होती ना. पण पूर्वजांचं शहाणपण आपल्याला वापरण्याची इच्छा निर्माण होणं हे आमचं भाग्य असलं तरच घडतं. काय गावं जनाबाईंनी गोड आवाजामध्ये पांडुरंगाला आळवावं. पांडुरंगा सख्या ये की रे बाबा. आणि मग परिणाम काय हो? गोविंदाचा छंद लागला. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, अभेदत्व निर्माण झालं. अनुभव मिळाला. कसा? जनाबाईंनी गायला बसावं. पंढरपुरातल्या सगळ्या लोकांच्या मध्ये चर्चा सुरू व्हायची. जनाईच्या झोपडीतनं दोन दोन आवाज येतात, ताबडतोब चौकशी केली पाहिजे. आणि अशी माणसं आत्ताच नाही त्या काळी सुद्धा होती. पारापारावर कट्ट्या कट्ट्यावर हातामध्ये पत्ते. या देशामध्ये क्रांती झाली पाहिजे, डोंबलाची क्रांती, हातात पत्ते. असे भरपूर मंडळी आम्हाला दिसतात का नाही रिकामटेकडे. मग अशी माणसं त्याही काळामध्ये होती जी साधू संतांना प्रचंड छळणारी होती. आणि चर्चा झाली. जनाईच्या झोपडीतनं दोन आवाज येतात म्हणले, ताबडतोब चौकशी केली पाहिजे. गावचे पाटील गावचे कुलकर्णी गेले. एवढंच ते झोपडं कोलमडायला लागलं. जने 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 दार उघड. पीठ चोपड्यात भरलं आणि जनाबाई समोर उभ्या. पाटील डोंगर पाटील नावाचा मोठा समोर उभा. पाटील काय काम काढलंय सकाळी सकाळी? जने आतमध्ये कोण आहे सांग. अहो पाटील कुठं कोण आहे तवा? मी एकटीच तर गातीये. जने 100 माणसांनी दोन आवाज ऐकलेत आणि तू बरी म्हणते गो मी एकटीच आहे. खरं सांग आतमध्ये कोण आहे? पाटील आता माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही. आता तुम्हीच जाऊन बघा, झडती घ्या वाटलं तर. सगळ्यांनी शोधलं, कुठंच कोणी दिसेना. जने खरं सांग कोण आलं होतं? तिने हळूच सांगावं, पांडुरंग आला होता. पांडुरंग? आणि तुझ्या झोपडीत कशापायी ग आला होता? आता तिने काय सांगावं पाटील? आता सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही. जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. पांडुरंग आला होता. जने तुला दिसतो, तुझ्या बरोबर ओवी गातो. अहो गात नाही, दळण पण दळतो, सांगेल ते काम करतो, शेण्या थापतो. अजून सांगू, माझी वेणी फडी पण करतो. जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी आसी. पाण्याला गेले की मागे 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 येतो. इतकं काम करतो, इतकं. अगं जने पण तुला दिसतो आणि आमासनी दिसत नाही, असा लपवलास तरी कुठं? तिने सांगावं, कुठं लपवायचा असतो? हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला. हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला. हा
सद्गतीला आला जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडीत. आता नाही सोडणार, कारण मी इतकं नाम घेतलं, सोहम शब्दे मारा केला, वेड लागलं, गोविंद गोविंद मना लागली. या छंद परिणाम असा झाला की आता देव आणि मी दोन राहिलोच नाही, आम्ही अभेद स्थितीला पोहोचलो. आणि मग या स्थितीला पोहोचलेल्या भक्ताची अवस्था काय होते? अभंगाचं तिसरं चरण. आनंदले मन आनंदले मन आनंदले मन आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. इथं असलेल्या उपस्थित सगळ्या श्रोत्यांना मी विचारते, कधी पांडुरंगाकडे आपण चालत गेलो पंढरपूरला किंवा आपल्या बाबांच्या समोर जरी उभं राहिलो तरी अष्टसात्विक भाव जागे होतात, डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा वाहतात. आणि ते कधी होतं कसं होतं कळत नाही खऱ्या साधकाला, बरं का, लबाड माणसाला नाही, खऱ्या साधकाला हा अनुभव येतो. अष्टप्रकारचे सात्विक असे भाव मनामध्ये निर्माण होतात. आणि आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, आपोआप डोळ्यातनं धारा कधी वाहू लागतात, खऱ्या भक्ताला कळत नाही. तुकोबरायांची तीच अवस्था झाली. महाराज म्हणतात, देवा मी आणि तू इतके एकरूप झालो की माझ्यामध्ये असा भाव जागृत झाला, असा बंध तुझा माझ्या मनामध्ये निर्माण झाला की माझ्या डोळ्यातनं आपोआप अश्रुधारा वाहतायत. नामदेव महाराज विठुरायाचे प्रेम भंडारी होते. इतकं प्रेम करावं भगवंतावरती, इतकं प्रेम की भगवंताची वाट बघावी, डोळ्यात अश्रुधारा वाहाव्यात. असुवेदाटली उभारो निबाहे नामा वाट पाहे रात्रंदिवास भेट शिके धावा माझी या जीवनगा येई पांडुरंगा माय बापा असुवेदाटली उभारो निबाहे. रडावं बरं का भक्तीसाठी, भगवंतासाठी आर्त स्वराने. आमच्या डोळ्यात भगवंतासाठी कधी नाही पाणी येणार, कारण भावच नाही हो. पूर्वीची माणसं फार संवेदनाशील होती बरं का, आता संवेदना आमच्या बोथट झाल्या, भाव नाही. अंतःकरण शुद्ध निर्मळ सात्विक स्वच्छ अशी माणसं खूप कमी मिळतात आता शोधून. सगळा रखरखाट आहे भावनेचा, नाही का. बुद्धिवादी आम्ही सगळे मंडळी भावना शून्य व्यवहार आजूबाजूला पाहतो. म्हणून आमची लेकरं लहानाची मोठी होत आहेत आणि जशी घर सोडून बाहेर पडतायत तसं आजूबाजूला त्यांच्यावर सगळा अविचारांचा, अमर्यादतेचा, नैराश्य, फ्रस्ट्रेशन, व्याप, ताण, तणाव, अन्याय, अत्याचार, सगळं जे काही वाईट असेल त्याचा मारा त्यांच्यावर होतोय. करायचं काय त्यांनी, कुठे जायचं? म्हणून मी माझ्या माता भगिनींना सांगते, अशा वेळी लेकरांना कीर्तनात घेऊन येत जा. खूप मोठी काळाची गरज आहे. आमचे गुरुजी म्हणतात, महाराज इथं येऊन कार्टी झोपली तरी चालतील,
कारण झोपेत जे ऐकतील ते चांगलं ऐकतील आणि घरी जागेपणी जे टीव्हीवर बघतील ते वाईट असेल. बरं, आता टीव्हीवर तरी सगळ्यांनी एकत्र बघावं असं काही राहिलंय का? कुटुंबानी एकत्र बसून बघावं, पण सगळे बघतात, कुणाचं कुणाला काही वाटत नाही. बरं, या पलीकडे जाऊन म्हणजे जुना काळ असा होता, आमची जुनी माणसं आहेत, आज कितीतरी इथं आज्या आहेत, आमचे बाबा आहेत, आजोबा, माझ्या आजोबांच्या वयाची माणसं आपण इथं आहात, खूप ज्येष्ठ मंडळी आहात. सांगा ना, आपला जुना काळ रंगीत टीव्ही तरी होता का? टीव्हीच नव्हता. पहिली गोष्ट, जुन्या लोकांनी टीव्हीचा लॉंग फॉर्म सांगितलंय, ताबडतोब वाटोळ टीव्ही. टीव्ही नव्हताच, आणि जेव्हा एखाद्याच्या घरात टीव्ही आला की सगळेजण त्याच्याकडे जायचे बघायला. बरं, तो टीव्ही सुद्धा असा तो दाराचा, ते उघडायचं दार आहे की नाही, आपल्याला आठवेल. आणि त्या टीव्ही मध्ये चित्रापेक्षा मुंग्याच जास्त असायच्या. घरातला एक माणूस कायम अँटिनेवर, आल्या का मुंग्या, गेल्या का मुंग्या. ते एक एपिसोड संपल्यावर त्यांनी खाली उतरायचं, आता मी पुढचं बघणार, आता तू वर जाऊन थांब, है की नाही. हा घराघरातला अनुभव आहे. अहो, टीव्ही रंगीत नव्हता, पण माणसांची मन रंगीत होती, माणसांचं जीवन रंगीत होतं, रंगबिरंगी होतं. द्वेष नव्हता, आकस नव्हता, असूया नव्हती, मत्सर नव्हता, भावप्रधान. भाव कधी डोळ्यातनं अश्रुधारा वाहता? जेव्हा माणसाचं मन संवेदना प्रधान असतं, भावना प्रधान असतं. मला आठवतं, माझी आजी खूप देवभोळी, ते रामायण महाभारत लागायचं, लागलं की ती उदबत्ती ओवाळायची आई टीव्हीला. अहो, नारळ फोडलाय माणसांनी, नारळ फोडायची माणसं, रामायण महाभारत लागली की टीव्ही. आपल्याला आठवत असेल, इतकी भावना प्रधानता होती. डोळ्यातनं अश्रुधारा तेव्हाच वाहता जेव्हा आमचं हृदय भावप्रधान असतं. आणि संतांनी आम्हाला भाव दिलाय. माऊलींनी काय जपलं? भाव जपला ना. भावार्थ दीपिका लिहिलीये. ज्ञानेश्वरीवर फक्त माऊलीने अनेकांनी टीका केली, अनेकांनी लिखाण केलं, पण महाराष्ट्र सारस्वताच्या आणि महाराष्ट्र संस्कृतीच्या देव्हाऱ्यात जर काही बसवलं असेल लोकांनी तर ज्ञानेश्वरी. कारण ती भावार्थ दीपिका आहे. माऊलींनी भाव ओळखला. आमचे डोळे तेव्हाच अश्रुधारा डोळ्यातनं वाहतात जेव्हा आमचा भाव जागृत होतो. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचना, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया विठोबा रघुमाई. जय विठोबा टाळी टाळी, हा टाळी. म्हणून म्हटलं ना, भगवंताला डोलायला लावेल अशी थाप आहे की नाही. इतकी सुंदर रंगदेवता. मी नेहमी म्हणते, कीर्तनामध्ये परब्रह्म साकार व्हायला शब्दब्रह्म स्वरब्रह्म एकत्र येतं, त्यावेळी कीर्तनात परब्रह्म साकार होतं. नादब्रह्म, स्वरब्रह्म आणि शब्दब्रह्म असा त्रिवेणी संगम जुळला की मग परब्रह्म. आणि श्रोत्यांच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला पाहतो. श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती. तुकोबरायांचा हा अभंग, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचना, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. काय परिणाम झाला हो? देवाशी सख्यत्व नव्हे, साक्षात देव होण्याची अनुभूती संतांना भक्तांना लाभली. कारण देवावर निस्सीम प्रेम केलं, देवाचा छंद लागला, वेड लागलं. देवाबरोबर देशमातेची आणि धर्माची सेवा करणारे अनेक महापुरुष इथे या मातीमध्ये होऊन गेली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणायचे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं मी काहीतरी देणं लागतो. आणि
संबंध सर्वच महापुरुषांनी आपलं देणं देशाला देऊ केलं, या मातीला देऊ केलं, धर्मासाठी देऊ केलं. तुमच्या माझ्या आज जातीपातीत विभागलेला जो बांधव आहे हिंदू समाज, तो जातीपातीत न विभक्ता जर एकत्र आला तर खऱ्या अर्थी काहीतरी आमचं भलं होईल यात शंका नाही. आम्ही खूप जातीपातीत, म्हणून 96 कोळी मराठा एवढंच आम्हाला कळतं, पण मराठी असण्याची व्याख्या छत्रपती शिवप्रभूंनी त्या काळामध्ये एकच सांगितली होती की जो भगव्यासाठी मेला, जो भगव्यासाठी धारातीर्थी पडला, जो छत्रपतींचा मावळा होता, जो महाराष्ट्रातला आहे आणि जो मराठी बोलतो तो मराठी. विठ्ठल विठ्ठल इतकी सुंदर सुंदर नररत्न या देशाला मिळाली आहेत. भारतरत्न स्वर्गीय रतनजी टाटांसारखी दानशूर व्यक्तिमत्व या मातीत जन्माला येऊन गेली. काही दिवसांपूर्वी ते गेले. यंदाचं वर्ष, हे दिवस सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे माऊलींच्या, ज्ञानेश्वरीचं, माऊलींचं. मला सांगा, या वर्षामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. हा आमच्या आईचा आम्ही केलेला सन्मान आहे. किती चांगल्या गोष्टी घडतायत आजूबाजूला. मग आमच्याच लेकरांना काय झालंय असं की व्यसन आणि फॅशनच्या आम्ही आहारी जातोय. गणपती मंडळ बसतं, गणपती असतो, पण पडद्यामागे पत्त्याचे डाव रंगतायत. त्याचं काय करायचं? आम्ही उपास तापास करतो, व्रतवैकल्य करतो, नवरात्र संपला आता नाही का, पण 9 दिवस साड्यांचे रंग बदलण्यातच निघून गेले. हे आमचं आम्हाला कळलं नाही. आई जगदंबेच्या 8ही हातांमधली शस्त्र आम्ही कधी पाहणार रंग पाहण्यापेक्षा? मी नेहमी म्हणते, तिला नव्हता वेळ नवीन रंगाच्या साड्या नेसायला. ती रात्रंदिवस रक्ताने माखलेली होती हो. तिला बरं, भारतीय संस्कृतीतलं सौंदर्य आणि सोनं जर काय असेल ना, सोन्याला किती जपतो आपण, जपतो की नाही? सुवर्ण सगळ्यांच्या प्रेमा, आता भगिनींचं तर फार प्रिय गोष्ट. सोनं किती जपतो आपण, म्हणजे वजनात धुळीचा जरी फरक पडला तरी वजनात फरक पडतो. धुळीचा कण जरी बसला तरी, म्हणून तर तो सोनार हवाबंद पेटीत ठेवतो ते तराजूला. आता इलेक्ट्रिक मशीन आहे, विषय सोडा. हा नियम कोळशाच्या तराजूला आहे का? सगळं काळच करायचं असतं जिथे, नाही ना. मग जिथं चांगलं असतं ना, तिथं प्युरिटी असते ना, जिथं शुद्धता पावित्र्य असतं, तिथं ते जपलं जातं. आणि भारतीय स्त्री हे भारतीय संस्कृतीचं सुवर्ण आहे, सोनं आहे. त्यामुळे सगळ्या संतांनी, म्हणजे स्त्री संत मालिकेमध्ये सुद्धा बघा, सगळ्या संत जनाबाईंचं स्थान मोठं होतं, अधिकार मोठा होता. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला खूप मोठा दर्जा दिलाय. त्यामुळे ती आदिशक्ती, तिचा उत्सव नुकताच पार पडला. सीमोल्लंघन दसऱ्याचा सण पार पडतोय आणि त्या पार्श्वभूमीवर या एकादशीला आज एवढा मोठा सोहळा आपण होऊ घातलाय. माझ्या परमभाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आलाय. भगवंतावर किती प्रेम करावं तुकोबरायांनी आम्हाला सांगितलं. आणि भागवतामध्ये ज्या एका घटनेचा उल्लेख आहे, ती घटना आज एकादशीच्या दिवशी मुद्दाम प्रसंग सांगणार आणि संपवणार. माझी वेळ संपली कीर्तनाची, मला ज्ञात आहे काय घडलो असं. ज्यावेळी गोकुळ सोडून भगवंत द्वारकेमध्ये आले होते ना, गोकुळ सोडून आले, त्यावेळी कर्मेना ना देवाला, आता देव सुद्धा रडतो भक्तांसाठी, म्हणून देवाला चैन पडेना, बेचैन झाले. आणि विचारलं रुक्मिणी आईने एक दिवस की काय झालंय देवा, बरेच दिवस झालं बघतोय एवढी द्वारका नगरी सोन्याची, सगळं वैभव पायाशी लोळून घेते, तुम्ही सारखे काय अस्वस्थ आहे? भगवंत म्हणले गोपींची आठवण येते. आता गोपींची आठवण येते हे ऐकल्यानंतर रुक्मिणीने सांगावं, इथे 16,108 स्त्रिया आहेत. हे बाकी आम्ही फार लक्षात ठेवतो बरं का. किती होत्या स्त्रिया? 16,000. लगेच उत्तर मिळतं. पण कालच्या कीर्तनाचा अभंग काय होता हे पटकन नाही सांगतायत, हे नाही सांगतायत. आम्ही बरोबर या गोष्टी लक्षात ठेवतो, म्हणून आम्ही फसतोय. आमचं हिंदू धर्माचं पतन होण्याला हीच कारण आहेत. आम्ही निंदा जिथे करता येईल तिथे करतो, आमच्या देवदेवतांची सुद्धा आणि भक्तीची. रुक्मिणी आई सांगतायत, इथं एवढ्या सगळ्या स्त्रिया तुमच्या सेवेला हजर आहे देवा. अहो काय त्या गोकुळातल्या गोपींची आठवण करता. आणि गोपींना जग व्यभिचारी म्हणतं ना, भगवंतांना आवडत नाही. भगवंत ताप फणफणून ताप आला देवाला त्या प्रसंगात. बरंच वाटे ना, किती औषधं दिली, काढे उकळून केले, मात्रा पाजल्या, गुण काही यायला तयार नाही. शेवटी औषध मिळेना म्हणून देव म्हणले आता बहुतेक आम्ही यात मरायचं. तर रुक्मिणी म्हणली नाही हो देवा, दुसरं एखादं औषध सांगा. तेवढ्यात आमच्या या गादीचे मालक आले तिथं, आणि नारायण नारायण, मालकच ना आमच्या गादीचे, या ते आले, स्वर्गात आले, स्वर्गात आले, स्वर्गात आले, नारायण नारायण. आणि भगवंतांच्या समोर पाहिलं नाटक चाललंय देवांचं. कारण नारद मध्ये काही साधं सुद्धा काम नव्हतं, ते जातीवंत वकील होते. ते म्हणले शास्त्रात 2 भेद आहे, प्रकृती आणि पुरुष. बिघडते ती प्रकृती आणि स्थिर राहतो तो पुरुष, आणि हा तर पूर्ण पुरुष आहे.
मग यांची प्रकृती बिघडते शक्यच नाही, काहीतरी पाणी मुरते म्हणले आपल्याला ड्युटी आहे इथं. जवळ गेले म्हणले देवा तुम्हाला बरं नाही असं ऐकतोय. हो म्हणले ताप आलाय, फणफणून ताप आलाय. मग औषध नाही का? औषध आहे पण मिळणं कठीण आहे. काय औषध आहे? म्हणले ज्याच्या पायाची धूळ, ज्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्याच्या पायाची धूळ माझ्या अंगाला लावली की माझा ताप संपणार आहे. नारद म्हणले ठीक आहे जातो. सगळं त्रैलोक्य पालथं घातलं, कुणीच पायधूळ दिली नाही. जो तो म्हणतो परब्रह्म ते, कैसी लावू पदमाती ते. म्हणले आम्ही नरकात जाऊ अशाने, कुणीच पायधूळ द्यायला तयार नाही. स्वतः रुक्मिणी आईने दिली नाही. म्हणून भगवंतांच्या सांगण्यावरून नारद, देवर्षी नारद गोकुळात जातात आणि गोकुळामध्ये इतकी वर्ष गेले, भगवंत निघून गेलाय. त्या गोकुळामध्ये गोपींच्या अंतःकरणातला भाव पाहतात. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया वेद नाही. हा अनुभव नारदांनी घेतला, गोपींच्याकडे पाहिला आणि विणेचा आवाज ऐकल्याबरोबर सगळ्या गोपी आल्या. नारदांनी पाहिलं गोपींकडे आणि म्हणल्या गोपींनो अगो काय आमचा कृष्ण जीव ओवाळून टाकताय. त्यांनी जरा काडी लावायचा प्रयत्न केला. म्हणून आपल्या समाजामध्ये अशी काडी लावणारी माणसं असतात, त्यांच्याबद्दल बोलताना आपण पटकन म्हणतो बघा कळीचा, पण तसं म्हणू नका, तसं म्हणू नका. कारण देवर्षी नारद म्हणजे साधं सोपं काम नव्हतं. त्यांनी जिथे जिथे काडी लावली, जिथे आग लावली ना, तिथे तिथे कल्याण केलंय. कल्याण केलं देवांचं सुद्धा आणि दैत्यांचं सुद्धा, दोघांचंही कल्याण झालं देवर्षींमुळे. त्यामुळे असं नाही बोलावं. देवर्षींनी जरा त्यांना खिजवायला सांगितलं, अगं तुम्ही जीव ओवाळून टाकताय त्याच्यावर, पण तो बघा त्याला तुमची आठवण पण नाही. द्वारकेत रमला तो विसरला तुम्हाला. अहो पण त्याला झालंय तरी काय? म्हणले जरा तब्येतीत बिघाड आहे. काय झालंय आमच्या देवाला? गोपींच्या डोळ्यात पटकन अश्रुधारा वाहायला लागल्या. आमच्या देवाला काय झालंय? कृष्णाला काय झालंय? म्हणाले ताप आलाय, औषध कुठे मिळेना. ज्याचं भगवंतावर निस्सीम प्रेम आहे त्या व्यक्तीच्या पायाची धूळ घ्यायची आणि भगवंताला लावायची. एवढं औषध आहे. त्रैलोक्यात कोणी दिलं नाही. सगळ्यांना नरकात जायची भीती आहे. परब्रह्माला आपल्या पायाची धूळ लावल्यावर करायचं काय? गोपींनी केलं काय? कच 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 त्या वृंदावनाच्या त्या गोकुळच्या मातीत आपले पाय नाचवले, पाट्या पाट्या भरून नारदांच्या समोर ठेवल्या. आणि प्रत्येक गोपी सांगत होती नारदा एक लक्षात ठेवा, जिथं खरं भक्ती प्रेम आहे तिथं स्वर्ग आणि नरक या भावनेचा स्पर्श होता कामा नये. या पाठीमध्ये जितके धुळीचे कण आहेत तितके दिवस, तितकी वर्ष, तितकी जन्म नव्हे तितकी युग आम्ही नरकात कुजून संपलो तरी चालेल, पण आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे. आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे. नारदा लवकर निघा. नारदांनी ती पाटी उचलावी आणि आपल्याच अंगावर ओतून घ्यावी. त्या म्हणल्या नक्की ताप आलाय कुणाला, तुम्हाला की देवाला? नाही म्हणले देवाला आलाय. मग निघा लवकर, निघा लवकर, उशीर करू नका. या पायधुळीवर फक्त अधिकार आमच्या कृष्णाचा आहे, आमच्या कान्हाचा आहे. इतकं प्रेम करावं. आणि मग नारदांनी ग्रंथ लिहिला भक्तिसूत्र नावाचा. 84 भक्तिसूत्र त्याच्यामध्ये लिहिली. त्याच्यामध्ये एक सूत्र असं लिहिलं, देवाचा छंद कसा असावा, देवावर प्रेम कसं असावं, यथा व्रज गोपिका नाम. आणि मग असा भाव भगवंताच्या प्रती निर्माण झाल्यानंतर ऐक्यत्व कसं असावं, एक दृष्टांत निसर्गातला मोठा चमत्कार अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबराय देतात. तुका म्हणे म्हणे आळे, तुका म्हणे आळे, तुका म्हणे आळे, तुका म्हणे आळे, तुका म्हणे आळे. ते काया मग ते काया देवे रे जीवे जीवे मग गोविंद ते काया
काया भेद नाही देवा तया. निसर्गातला एक खूप मोठा चमत्कार तुकोबराय आम्हाला सांगतात की जो सगळ्यांच्या परिचयात भिंगुरुटी किंवा कुंभारीण नावाचा किडा मातीचं घर असतं, एक आळी आणून ठेवते आणि येता जाता सारखं तिला टोचायचं काम करत असते. महाराज म्हणतात त्या आळीला तसा ध्यास लागतो की ती येतीये टोचते. एक दिवस तिला पंख फुटतात आणि ती भिंगुरटीचं रूप धारण करते. हा निसर्गातला चमत्कार तुकोबराय आम्हाला सांगतात की आम्ही भगवंताचा ध्यास जर लागला, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, असा जर छंद आम्हाला लागला भगवंत नामाचा, परिणाम काय होईल? आम्ही देव होऊ, आम्ही देव स्वरूप होऊ. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. मनाला छंद लागावा ही महाराजांनी अपेक्षा केली आणि ते मन करता आलं पाहिजे आम्हाला. मनाला नाही म्हणता आलं पाहिजे. तो न हे अक्षर मनाला जोडायचं, मन या शब्दाला न हे अक्षर जोडायचं, कुठेही जोडायचं, मध्ये शेवटी सुरुवातीला, आणि जे होतंय ते करायचं म्हणाले. ते मन फार विचित्र आहे. मध्ये येतं ना, करू नको म्हटलं की करतं. आई वडिलांच्या तक्रारी असतात, पोरग ऐकतच नाही. म्हटलं बहिरा आहे का? नाही, तसं सगळं ऐकतो, सांगितलेली आज्ञा पालन करत नाही म्हणजे ऐकत नाही. तसं हे मन नावाचं जे, म्हणून या मनावर अनेक संतांनी अनेक प्रकारची विधानं, अनेक प्रकारच्या उपमा या मनाला दिले. अर्जुनाने तर 4 डिग्र्या लावल्या होत्या. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम. अत्यंत चंचल आहे मन, अत्यंत दृढ म्हणजे हट्टी, ऐकतच नाही, सगळीकडे धावतं. मन वढाय उभ्या पिकातल ढोर, अशी उपमा बहिणाबाई मनाला देतात. तर हे मन शुद्ध सात्विक स्वच्छ कायम जर ठेवायचं असेल ना, तर त्या मनाला एक छंद लावावा. तुकोबरायांचं म्हणणं आजच्या एकादशी दिवशी यथाशक्ती यथामती या अभंगाचं चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुकोबराय म्हणतात असा छंद तुम्हाला मला लागू द्या, परिणाम असा होईल की आम्ही देवत्वापर्यंत पोहोचू. आमच्यात आणि देवात फरक नाही राहणार, आम्ही देव स्वरूप होऊ. महाराजांनी हा अनुभव घेतला, हा अनुभव आपल्या सगळ्यांना मिळावा या एका आशयाने झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आजच्या या एकादशीच्या दिवशी शिर्डीसारख्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बाबांच्या सानिध्यात त्यांच्या परमस्पर्शाने पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या मातीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही कीर्तनरूपी सेवा सांगता या आपल्या सगळ्यांच्या समोर मला पार पाडता आली. मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी वंदन करते. परमादरणीय विजूभाऊ असतील, परमादरणीय आमचे प्रमोद दादा असतील, सगळ्यांना मनापासून कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देते. सर्व जाणकार गुणीजन ज्येष्ठ श्रेष्ठ गायक मंडळी असतील, आमचे राहुल दादा असतील, सगळ्यांना मनापासून नमस्कार करून आपल्या सगळ्यांची रजा घेते. मी बऱ्याचदा असं सांगत असते की आपण 2 प्रतिमेत जगतो. माणसाची असलेली एक प्रतिमा असते आणि जगाला दिसणारी एक प्रतिमा असते. तर आपण नाही का 2 प्रतिमेत न जगता जसं आहे तसं राहावं माणसाने बऱ्याचदा. आणि उत्तम नीतिमत्ता, उत्तम अंतःकरणाची शुद्धता असेल ना, तर माझ्यावर विश्वास ठेवा. मी हात जोडून आपल्याला सांगते, परमेश्वर काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो. त्याचं ब्रीद आहे, त्याचं आश्वासन आहे. आणि ते आश्वासन आत्तासारखं आश्वासन नाहीये, ते देवाचं आश्वासन आहे. योगक्षेमं वहाम्यहम. भगवंत सांभाळतो, यावर विश्वास ठेवूया आणि श्रद्धेने भगवंताच्या प्रांतात, अध्यात्माच्या प्रांतात प्रवेश करा. आपल्या सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते. सगळ्यांना नमस्कार करून सेवेला विराम देते.